भगवान बुद्धांचा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. हा कल्याणकारी धर्म आदी कल्याण, मध्य कल्याण आणि अंतकल्याण असा हा धम्म. या धम्मामध्ये आज बुद्धिझम आणि हेल्थ कॉन्फरन्स आपण घेत आहात. तर ज्या संस्था याच्यात जोडलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून मुख्यतः दहिवले आणि त्यांचे असोसिएटेड त्याचप्रकारे जोडलेल्या चारही संस्था. तिथे एक आम्ही डॉक्टरांची सुद्धा संस्था आहे, ती त्यांचं नाव आहे बाहो, आणि मी डॉक्टर त्रिशला ढेमरे. ऑन द डायस ऑफ द डायस आपण सर्व माननीय उपस्थित पाहुण्यांना आणि डेलिगेट्स आणि स्पीकर्स, आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण इथे आहात. त्याचप्रकारे आजचा दिवस हा खूपच पावन आहे. वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे, त्रिगुणी पावन पौर्णिमा आहे. त्याचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. आजच्या दिवसाच्या खूप खूप मंगलमयी आणि हार्दिक शुभेच्छा आपल्याला. माझा टॉपिक आहे, कारण सगळं काही बोलून गेले, तर मला असं वाटलं वाय नॉट टू टेल द स्टेटस ऑफ विमेन इन बुद्धिझम. आपण सगळ्यांना माहिती आहे, इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. आपण एन्शियंट हिस्ट्रीमध्ये जेव्हा गेलो, किंवा ऋग्वेदिक काळ आणि नंतरचा लेटर वैदिक काळ, या काळामध्ये स्त्रियांची काय दशा होती, त्यांची किती उन्नती झाली किंवा अवनती झाली, या सगळ्या गोष्टींना बघता वेन वी सी आवर लेडीज, आवर फिमेल्स इन बुद्धिझम, भगवान बुद्धांनी किती लिबरेट केलेलं आहे आपल्या प्रत्येक स्त्रीला. भगवान बुद्धांनी कुठल्याही स्त्रीमध्ये, मग ती घरगुती असो, पारिवारिक असो, प्रोफेशनल असो, की ती सिंगल महिला असो, त्यांनी कुठल्याही प्रकारच्या लेडीजमध्ये कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला संधी दिली आहे की त्यांनी आपलं जीवन अगदी निसंदेह चांगल्याने जगायचं. बिकॉज दे आर ह्युमन बीइंग born on this earth and they have all the right to live on this earth as was they want. It is not that as others want to live, to make her live like that. So I am talking on the status of women in Buddhism. There are many histories in Buddhism taking consideration of the Buddha as a birth and his life. खूप साऱ्या जटाकाच आहेत, आपल्याला वाचाव्या लागतात, कारण आपण त्या काळात जन्म घेतलेला नाही. आणि आज 2586 वर्ष झालेले आहेत बुद्धांना जन्म घेऊन. तर आपल्याला पण इतिहास वाचावा लागतो. आपणही जाणकार नसलो तरी पण आपल्याला वाचूनच पुढे यावं लागते. माझे पिता स्वरूप घोडेस्वार सर आहेत, मला आता दिसलात आपण. जय भीम सर. As everyone knows, whatever we speak about, it is all the text and the text reference. बुद्धांच्या काळात त्यांचा एक शिष्य होता आणि तो शिष्य खूपच आवडता होता. ही वॉज आनंद. एकदा आनंद आपल्या मास्टरला विचारतो. द मास्टर इज गौतम. द स्टेटस, आय एम टॉकिंग ऑन द स्टेटस ऑफ विमेन इन बुद्धिझम. So I'll be talking in that context only. Anand asked the master, and the master is Gautam, that how we shall behave before women. The master says, you should avoid her look. त्यांच्याकडे बघू नका. पण आनंदाला वाटलं असं शक्य नाही आहे. बट इफ वी सी देम, जर आपण त्यांना बघितलं, व्हॉट देन, त्याच्यानंतर काय करायचं. मास्टर म्हणाले, म्हणजे गौतम म्हणाले, नॉट टू स्पीक टू देम, त्यांच्याशी बोलायचं नाही. म्हणजे ह्या कथा आहेत ज्या आपण त्यांच्या लिटरेचरमधनं घेतलेल्या आहेत. आनंदा म्हणतो, बट स्टील इफ
वी डू स्पीक टू देम. पण तरीही जर आपण त्यांच्याशी बोललो तर काय करायचं? तेव्हा बुद्ध म्हणतात, यू देन मस्ट वॉच ऑन युअर सेल्फ. That means you have to be awakened. What Dr. Suresh Chaure sir told us in last 20 minutes, you should be a awakened Buddha. बुद्ध भगवंतांनी सांगितलंच आहे की माझ्या आधी कितीतरी बुद्ध होऊन गेले आणि माझ्या नंतरही कितीतरी बुद्ध होणार. म्हणजे बुद्ध होणे कुठल्या एका व्यक्तीची मोनोपोली नव्हती, पण त्या एका व्यक्तीने आपल्याला जी त्यांनी दीक्षा शिक्षा दिली आहे ती आपण आचरणात आणायला पाहिजे. तेव्हा त्यांनी आनंदाला सांगितलं की दॅट यू मस्ट बी वॉच ऑन युअर सेल्फ. युअर ॲस्पेक्ट ऑफ लुकिंग ॲट द विमेन शुड बी सो ब्रॉडर that you should not get fixed on one issue of the women. This is what Buddha said to him. एक विशुद्धी मेघा आहे, तिथे कुणी भगवंताला विचारलं, हॅव यू सीन अ विमेन पासिंग बाय? एक स्त्री चालली होती, तुम्ही त्यांना बघितलं का? बुद्धा म्हणतात, मला एक व्यक्ती दिसलात जो हाडमासाचा साचा होता. तो व्यक्ती मेल होता की फिमेल होता हे मला माहिती नाही. हू हॅज ट्रॅव्हल्ड? सो दिस वॉज द वे द बुद्धा वॉज अवेकन ऑन द इश्यूज ऑफ मेल ऑर फिमेल. He has decided for the women competence and how he had advocated the admission of women to the order. Gautam Buddha, he never denies on the women competence. If any lady, any women retired from the house, and if she is houseless, if she goes to nunneries, she is able to take all the doctrine and she is able to get the admission as a disciples. बुद्धांनी फरक मांडलेला नाही स्त्री आणि पुरुषांमध्ये. पण त्याच्यामध्येच तुम्ही बघत असणार की जेव्हा हिंदू समाजामध्ये महिलांना कुठल्याच प्रकारचे या प्रकारचे अधिकार नाहीत, त्यांना पब्लिक फिगर म्हणून अधिकार, त्यांना घरातच राहायचा अधिकार नव्हता. बिकॉज दे आर ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ सबऑर्डिनेट, कनिष्ठ म्हणून त्यांना आजही काही ठिकाणी समजल्या जातं. बुद्ध धर्मामध्ये हे नाही. हा फरक मला सांगायचा होता. नेवर डाऊट द पॉसिबिलिटीज ऑफ पुटिंग ऑफ विमेन्स नेचर. तिच्या नेचरला कधीही तुम्ही डाऊट करू नका. इवन इन दिस लाईफ ॲज इट वेअर अ मॅन. एका पुरुषाने त्या स्त्रीच्या कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग हर द हायर पोझिशन डाऊट करू नये, तिला सबऑर्डिनेट समजू नये, तिला कधी अंडर एस्टिमेट करू नये. सो व्हॉट इज द स्टेटस ऑफ मदर? द मदर कम्स फर्स्ट इन द बुद्धाज लाईफ. द स्टेटस ऑफ मदर, द फॅमिलीज where the mother and father, they both live together and the family live together, is a heavenly family. भगवंत म्हणतात की तो स्वर्गीय आनंदाची जागा आहे जिथे आई आणि वडील सोबत असतात. म्हणून आपला नेहमी भर असतो की आई वडिलांच्या सोबत राहा. म्हणजे काही मुलं म्हणतात की माझ्यासोबत आई वडील राहतात. नाही, आम्ही आईवडिलांसोबत राहतो. हा कॉन्सेप्ट आपण चेंज करायला पाहिजे. आपण आईवडिलांपेक्षा कधीच मोठे होऊ शकत नाही, त्यांचं अस्तित्व आहो आपण. सो दिस इज व्हॉट द स्टेटस ऑफ मदर. अँड मदर इज द बॅकबोन ऑफ द फॅमिली. ती मुलांना घडवते, ती मुलांना सुसंस्कृत करते आणि तीच मुलांना पुढे जायचा मार्ग सांगते. वडील जे असतात ते अधिकांश वेळ घराच्या बाहेर असतात, तर त्यांच्याशी आपला एवढा संपर्क येत नाही जेवढा आईशी येतो. हेही बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे. बुद्धांची आई होती राणी महामाया. त्यांनी बाळाला जन्म देताच त्या 7 दिवसात निघून गेल्या महामाया. तेव्हा त्यांचं जे संगोपन केलं असेल ते केलं आहे त्यांच्या सख्या मावशीने, म्हणजे प्रजापती गौतमीने.
आणि त्यावेळेला प्रजापती स्वतः त्यांचं बाळंतपण झालेलं होतं. त्यांचं बाळ फक्त 7 दिवसाचं होतं, नवजात होतं शिशु ते. त्याला दुसरीकडे देऊन, दुसऱ्याच्या हातात देऊन त्याचं संगोपन करायला सांगितलं आणि प्रजापतींनी गौतमाचं संगोपन केलं. त्यांना पूर्ण क्षत्रिय धर्मात असलेल्या किंवा तेव्हा जे चालत होतं राजघराण्यात त्या सर्व ट्रेनिंग्स त्यांना शिकवल्या. ही त्यांचं म्हणजे तो बल होता त्या आईचा, प्रजापतीचा. आणि त्यांनी गौतमांनी कधीही प्रजापतीला आईच्या खालचा दर्जा न देता त्यांनी आईच्या वरचाच दर्जा दिलेला आहे. भगवान गौतम म्हणतात, Man can only respect a woman when she herself ceases to be the object and the material for man. हे सर्व स्त्रियांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पुरुषांनी ह्याचं एक सेंटेन्स आहे, ह्याचं महत्त्व खूप आहे की शी इज नॉट अन ऑब्जेक्ट अँड शी इज नॉट अ मटेरियल. सगळ्यांना मुली असतात, बहिणी असतात, वाईफ असते, मदर असते. शी इज नॉट अ ऑब्जेक्ट ऑर शी इज नॉट द मटेरियल. आणि तिथे लेडीने स्वतःचं रेस्पेक्ट स्वतःच्या हातात ठेवायला पाहिजे. दिस इज व्हॉट द बुद्धा सेज. अँड बुद्धा सेड, a woman who had really given up her sexual self, जिने आपलं सेक्शुअल सेल्फ ॲट प्लेसेस दिलं असेल किंवा लोकांना दिलं असेल, मल्टिपल ठिकाणी गेले असेल, शी इज नेव्हर बीन कॉल्ड ॲज अ विमन. शी इज नॉट अ विमन देन. आणि इथे तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे भगवंतांनी कधीही कुठल्याही प्रकारच्या स्त्रीला आपल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये म्हणा किंवा तिला डॉक्ट्रिन हासिल व्हायला पाहिजे किंवा ती डिसायपल व्हायला पाहिजे, ती कुठलीही स्त्री असो, ती राजनर्तकी असो, अनाथ असो किंवा ती नगरवधू असो. बुद्धिझममध्ये आम्रपालीचा इतिहास आहे. वैशालीची ती नगरवधू होती कारण ती अनाथ होती आणि अमराईमध्ये ती कुणीतरी आईवडील तिला कुणीतरी सोडून गेलं, आईवडील नव्हते तिला. लोकांनी पोचलं, तिला मोठं केलं, खूप सुंदर होती. तर तिचे आईवडील कोणी नसताना कोण तिला आपल्या अंगी लावणार आहे, म्हणून तिला तिथल्या राज्यात तिला ॲज अ नगरवधू म्हणून लोकांनी तिचा इस्तेमाल केला. पण तरीही जेव्हा ती भगवंताकडे आली आणि भगवंताच्या मार्गदर्शनमध्ये तिला आवडायला लागलं भगवंताचे प्रवचन, कारण भगवंत निरनिराळ्या ठिकाणी प्रवचन द्यायचे. तसंच ती एका प्रवचनात गेली आणि जेव्हा तिला ते कळलं की नाही, हा चांगला मार्ग आहे, मुक्तीचा मार्ग आहे, मला ह्या कामातून बाहेर निघायसाठी हाच एक मार्ग आहे जो मी सर्व प्रकारे स्वीकारू शकते, भगवंतांनी तिला प्रवेश दिला. भगवंतांनी तिला दीक्षा दिली, शिक्षा दिली आणि तिला जे आहे आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. काही ही गोष्ट म्हणजे छोटीशी नाही आहे. तेव्हा भगवंताला खूप काही सहन करावं लागलं असेल, खूप लोकांच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या असेल. पण हा भगवंताचाच दृष्टिकोन होता गौतमांचा की त्यांनी अशा नगरवधूला आपल्या संघामध्ये सामील करून सगळ्या स्त्रियांना, हे पुरुषांना सुद्धा हे दाखवून दिलं की कोणीही संघात येऊ शकते, कुणासाठी संघ ओपन आहे. संघात आल्यानंतर संघाचे नियम कानून धर्मासाठी, धम्मासाठी पालन करणे हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. एक जर इन्सेन महिला असेल, जर ती आता बऱ्याचशा चर्चा झाल्या आहे सायकोथेरपी, सायकोलॉजी, फिलॉसॉफीवर, काही ती एखादी इन्सेन महिला असेल तर इज शी अ बर्डन ऑन द फॅमिली, इज शी अ बर्डन ऑन द सोसायटी? नाही. आपण ती सायकोलॉजिकली का सिक आहे, आपण तिच्या खोलापर्यंत जात नाही. आपण हे समजून घेत नाही की तिच्यासोबत बेसिक प्रॉब्लेम काय आहे. काही बेसिक प्रॉब्लेम नसतो, काहीतरी मानसिक संतुलन कुठल्या तरी गोष्टींनी, कुठल्या तरी प्रसंगाने चेंज झालेला असतो. तेव्हा ती थोडी मानसिकता तिची असंतुलित झालेली असते. तर त्याच प्रकारे प्रत्येकाला अंडरस्टूड करून घेणे हे भगवंतांनी आपल्याला टीचिंग्समध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला एक किस्सा गौतमी माहिती असेल. ती कृष्णारी होती, खूपच दुर्बळ होती. तिचा एक मुलगा होता 4 वर्षाचा आणि तो गार्डनमध्ये फिरत असताना त्याला एका सापाने डसलं आणि ती
की म्हणजे त्या बाळाच्या मोहामध्ये इतकी वेळी झाली की ते बाळाला घेऊन सगळीकडे सगळे साधू संत सगळीकडे फिरत राहिली की नाही, माझं बाळ मरण नाही पावलं, त्याला तुम्ही जिवंत करा. लोक काही करू शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. लोक हाकलून द्यायचे, दार बंद करून द्यायचे. एखाद्याने सांगितलं की जा, इथे एक संत आले आहेत, प्रवचन सुरू आहे त्यांचं तिथे, तुम्ही तिथे जा, ते तुम्हाला मदत करतील. ती गेली तिथे, भगवंताच्या समोर मुलाला ठेवलं. कसंही करा आणि माझ्या मुलाला जीवदान द्या, मुलगा मेलेला नाही आहे. भगवंताला वाटलं, तिची परिस्थिती बघितली की ही महिला मी किती सांगितलं तरी काही ऐकण्यास तयार नाही. भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुला तुझा मुलगा परत पाहिजे ना, तू एक काम कर, अशा घरी जा या वस्तीमध्ये, नगरामध्ये, आणि त्याच्या घरून थोडीशी मोहरी घेऊन ये. आता आपण प्रत्येक फोडणीला राई आणि जिरं वापरतो, राई म्हणजे मोहरी, घेऊन ये. पण तिला वाटलं खूप सोपं काम आहे, पण अशा घरून घेऊन ये जिथे एकही व्यक्ती आजपर्यंत मेलेला नसेल. धावत पुढ्यात गेली, तिला वाटलं सोपं काम आहे, मी तर 5 मिनिटात घेऊन येईल. पूर्ण दिवस गेला, तिला एकाही घरी मोहरी मिळाली नाही. मिळाली प्रत्येक घरी मोहरी, पण प्रत्येक घरी कोणी ना कोणाचा मृत्यू झालेला होता. सायंकाळ झाली, परत आली. परत आल्यावर भगवंतांनी विचारलं तर ती म्हणाली, भगवंता, एकाही घरी असा कुठलाही घर नाही आहे या गावात, शहरात, की कुणी मेलेलं नसेल. प्रत्येक घरी कुणाने कुणाचा जीव गेलेला आहे. त्यावरून तिला लक्षात आलं की नाही, एव्हरीवन, एव्हरी हाऊस अँड फॉर एव्हरीबडी इट इज अ कॉमन रूल, की कुणाला ना कुणाला जावंच लागते. तेव्हा नवीन जीव जन्मास येतो. आणि तिला, त्या किस्सा गौतमीला सुद्धा जेव्हा कळून आलं की भगवंत खूप सोपे सोपे उदाहरण द्यायचे, समजवायची त्यांची टेक्निक खूप सोपी असायची, तर या सोप्या अशा उदाहरणावरून किस्सा गौतमीचा इतका मोठा इतिहास तयार झाला आणि ती समजली. तेव्हा तिने मग भगवंताच्या संघामध्ये प्रवेश घेतला. तेवढंच नव्हे तर आता त्यांनी स्टेटस ऑफ वाईफ काय असावं. लग्न केलं प्रिन्स सिद्धार्थने यशोधरेशी. यशोधरा ही राजकुमारी होती आणि यश होतं तिच्या देखण्यामध्ये, तिच्या पर्सनॅलिटीमध्ये, तिच्या राहणीमानामध्ये. सिद्धार्थाचं लग्न झालं आणि सिद्धार्थाचं लग्न असं झालं की जेव्हा प्रजापती, त्यांचं वय एकसारखं होतं, यशोधराचं आणि सिद्धार्थ गौतमाचं. कारण आजच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, पण इतिहासामध्ये काहीतरी कुठेतरी असं लिटरेचर सांगतं की यशोधराचाही जन्म त्याच दिवशी झाला. पण जेव्हा लग्न झालं दोघांचं, ते समवयस्क होते, असा इतिहास आहे. मी वाचला आहे म्हणून हे सांगते आहे. परत अजून लिटरेचर ह्याच्यावरती वाचावं लागेल, कारण ती पण 16 वर्षाची होती आणि स्वयंवर झालं आणि राजकुमार पण 16 वर्षाचे होते. नेक्स्ट, बुद्धांचं ओपिनियन आहे मॅरेजवर की बुद्धा कन्सिडर्ड द पोझिशन ऑफ वाईफ आफ्टर मॅरेज ॲज इक्वल टू हर हजबंड अँड डिड नॉट बिलीव्ह इन द इनसेपरेबिलिटी. इनसेपरेबल होऊ नका आफ्टर मॅरेज, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. अँड ही अगेन मेन्शन दॅट नॉट टू मॅरी टू एनी विमेन ॲज अ सेकंड वाईफ. इट्स अ इनजस्टिस अँड अ इन्सल्ट टू अ जेंडर फॉर अ मॅन. His opinion on the sex activity is very crystal clear. The Buddha, as a rule, he said that sex activity is undesirable if you are doing it before marriage, and if you are involved in the sex activity after marriage, it should be only with your wife and not to the other lady. त्यांनी खूप स्पष्टपणे हे वक्तव्य केलेलं आहे, सांगितलेलं आहे, इतिहासामध्ये लिहून आहे. दिस वॉज हिज व्हेरी ब्रिलियंट what he wanted to tell and convey to the people, how you have to take care and respect to a lady. गर्ल चाइल्ड, हिंदुइझममध्ये गर्ल चाइल्डला एक सीन मांडला गेलेला आहे. सीन म्हणजे ज्याच्यामध्ये ती म्हणजे जर दुर्दैवी आहे जन्मास आली तर. भगवंताचा शिष्य होता, तो होता
प्रसिद्धी राजा होता आणि खूप आवडता शिष्य होता. त्याच्या घरी मुलगी जन्मास आली. भगवंताला येऊन तो म्हणतो की माझ्याकडे मुलगी जन्मास आली, मी काय करू, फार दुःखी आहे. भगवंत म्हणतात नो, द गर्ल्स आर ॲज गुड ॲज बॉयज. नेक्स्ट. So the advice of Buddha to all the girls also, that you have to obey, not to the extreme, but to your livelihood and likelihood. You have to obey all the work of your house, whatever you can do, and you have keep the things in order and speak very affectionately to everyone you come across. Status of widow. He said the widow should not live a life after the death of his husband as a widow, should get remarried or should go to the nunnery, whatever she desires. She should not go as a sati. She should not go as a devdasi. कारण हा मिसयूज आहे विडोजचा. आणि तसंच she should not do her keshopan. त्याच प्रकारे women should have the safe and the secured living location with the proper privacy. They should be respected and dignity towards women should have the total independence, their own life, and they should have a high social respect. I am very much thankful to the organizers for giving me this opportunity. Thank you each and everyone. सर्व माननीय दर्शकांना माझे सप्रेम जय भीम. आपल्यासमोर मी फार छोटी आहे. देवीदास सर ऐकत आहेत म्हणजे असं वाटते की आपण अर्धा म्हणजे काय बोलतो आहे सरांसोबत. खूप सुरुवातीला तर मी सरांकडे जायची की सर याच्यावरती काय बोलू. So I am there. I should not come in between you and your timings. Thank you very much. Thanks a lot.